वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबो, आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये 17 नव्या अध्यायातल्या 17 श्लोकापासून तर 25व्या श्लोकापर्यंत आपण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला माय बाबो. तर आता तुम्हाला 26व्या श्लोकापासून पुढचा मी माझ्या अल्पमतीप्रमाणे तुम्हाला मी याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. माय बाबा, आपण ज्यावेळेस विडा वाहतो तर विडा वाहत असताना आपण काय म्हणतो देवाला? देवा, पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तू पहृत मशनामी प्रयतात्मना, असं म्हणायला पाहिजे आपण. परंतु आपण तसं म्हणतच नाहीत. त्या श्लोकाचा एकच ओळ म्हणतो आणि ते बी चुकीचंही म्हणतो. तर माय बाबा, या अशा चुकीच्या गोष्टी आपण करू नये. परंतु सगळे जो वास्तविक वर्ग आहे तर तो जमाव असतो तिथं, आणि त्या जमावामध्ये तो पुजारी बी अर्धीच ओळ म्हणतो आणि सगळा जमाव बी अर्धीच ओळ म्हणतो. आणि त्याच्यात पुढे एक भानगड आहे. एका बाबानं त्या श्लोकाचा अर्थ थोडा वेगळा केला आहे, वेगळं केलं आहे. मग आणि काही लोक, अर्धे लोक ते म्हणतात आणि अर्धे लोक पत्रम पुष्पम फलम तो हे म्हणतात. आणि ह्या दोघांचं मिश्रण याचा अर्थ तिसराच होतो आणि याचा ध्वनी तिसराच टिकतो. माय बाबा, हे असं तुमच्याकडून होऊ नये, सगळ्याकडून अशी आपण ज्ञान पंथात आहोत, आपल्याकडून अशा अज्ञान कृत्ये होऊ नये अशी मी अपेक्षा आहे माझी. तर माय बाबा, ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात, अर्जुना, देवतेची भक्ती किती अवघड आहे, पण माझी भक्ती बघ. मला तू बघ, त्या रावणानं त्या याच्या पायावर 9 शिरं कापून ठेवले होते. तसं करायची गरज नाही अर्जुना. इथं माझ्या भक्तीमध्ये तू पत्रम, पान जरी वाहिलंस तरी जमतं आहे. पत्रम पुष्पम, फूल जरी वाहिलं तर जमतं आहे. पत्रम पुष्पम फलम, फळ जरी वाहिलं तर जमतं आहे. आणि हे काही नसलं तर तोयम म्हणजे पाणी जरी वाहिलं तर अर्पण केलं तर जमतं आहे. ते म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति. माझ्या भक्तानं मला अर्पण केलं तर तदम भक्तू पहृत मशनामी प्रयतात्मना, मी त्याचा आवडीनं स्वीकार करतो, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. तर मायबापो, हीच अर्जुनाला दिलेला उपदेश जो आहे तर तोच उपदेश आपण ध्यानात ठेवायचा. आणि श्रीकृष्ण महाराजाला आपण विडा वाहताना असं म्हणायचं, देवा, अर्जुनाला तुम्ही म्हणले होते ना की पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तू प्रत मशनामी प्रयतात्मना, मी आवडीनं स्वीकार करतो. देवा, माझ्या ह्या विड्याचा तर तुम्ही स्वीकार करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. म्हणून तसं म्हणायचं मनातली मनात. आणि तो विडा वाहताना पत्रम पुष्पम फलम तोयम असं शुद्ध प्रकारे म्हणायचं. तर पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तू पहृत मशनामी प्रयतात्मना, असं म्हणायचं माय बाबा. आणि विडा वाहता तर देव म्हणले, अर्जुना, माझी भक्ती सोपी आहे, पत्रम पुष्पम वाहिलं तरी चालतंय. आणि म्हणून अर्जुना, तू काय कर, यत करोशी यदस्नाशी यजुओशी ददाशेत ये तपस्येशी कौंतेय तत्कुरुसो मदर्पणम. तू सगळं जे करीत असेल, जे खाताना माझं नाव घे, काही काम करत असताना माझं नाव घे, तू तप करत असेल, जप करत असेल, पुन्हा काय तपस्येशी तप करत असेल, दान देत असतील, तर ते सगळं करत असताना माझं नाम घे, माझं आठवण ठेव, असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला उपदेश देताना म्हणलं. मग अर्जुन फार प्रश्न विचारण्यात नंबर 1 होता. तो म्हणला, देवा, मग मी हे सगळं करतो पण माझा काय फायदा आहे? ते म्हणले, अर्जुना, शुभाशुभ फले रैवम मोक्षसे कर्मबंधने संन्यास युक्तात्मा विमुक्तो मामोपैसेशी. तुझे शुभ आणि अशुभ सगळे कर्म मी नष्ट करून टाकतो. मोक्षाच्या आड येणारे कर्मबंधनं त्याचा विनाश करतो. आणि तू
तुला विमुक्त करतो आणि माझ्या स्वरूपामध्ये लीन करून घेतो. विमुक्तो मामू पैशाशी माझ्यात विलीन करून घेतो असं सांगितलं. मग ते म्हणले बरं ठीक आहे देवा, मी तुमची बहीण मला दिलेली आहे, तुम्ही माझे नातेवाईक येतं, तुम्ही माझे संघ येतं आता बरोबर म्हणून करता, बाकी लोकांचं अरे ते म्हणले अर्जुना समूहम सर्वभूती सुनमे द्वेषिस्ती न प्रिया, मला सगळे भूतं सारखेच अर्जुना, कोणी मला प्रिय नाही आणि कोणाचा मी द्वेष बी करीत नाही. न मे द्वेषिस्ती न प्रिया पण ये भजंती तुम्हाला भक्त्या, पण जे मला भजतात ना ते मला प्रिय आहेत आणि मी त्याला प्रिय आहे. ये भजंतू तुम्हा भक्त्या, ये भजंती तुम्हा भक्त्या मग ते सुचाप्य, ते मला प्रिय आहेत आणि मी त्याला प्रिय आहे. तर माय बाबा मग अर्जुन म्हणला दुराचारी लोकांचं काय करतात? अरे ते म्हणले दुराचारी म्हणजे दुष्ट जे लोक आहेत ते जर तुला भजू लागले तर त्याचं काय, त्याला काय देशील तू? ते म्हणले अर्जुना अभिचेत दुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित. अरे किती बी दुराचारी असला तरी बी मला जर त्यानं भजलं तर तो क्षिप्रमभवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंते प्रतिजानीही नमे भक्त प्रणशिती. तू माझ्या भक्ताची कधीच प्रणशिती म्हणजे कधीही दुर्दशा होत नाही अर्जुना. आणि तो क्षिप्रमभवती धर्मात्मा त्याला तो लवकर धर्मात्मा होतो, त्याला शांती मिळते. आणि अर्जुना हे जाणून घे की माझ्या भक्ताची कधीही प्रणशिती होत नाही, कधीही त्याची दुर्गती होत नाही. मग बरं ते म्हणले मग आता स्त्रियाचं वैश्याचं शूद्राचं काय करतात? ते म्हणले अर्जुना मामी पार्थिव पाश्रिते ये पी शिवपापय नव्हे स्त्रिये वैश्य असतात शूद्रा स्तेपी अंती परामगती. स्त्रियाला वैश्याला शूद्राला सारखी गती आहे अर्जुना सगळ्याला. मग ब्राह्मणाचं काय? अरे ते म्हणले किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तता अनित्यम सुखम लोक मी मग प्राप्य भजसो माम. अर्जुना ब्राह्मणाचं तर दे सोडून ते तर बिचारे पुण्यवान आहेत. पुण्या भक्त्या राजर्षयस्तता अनित्यम सुखम लोक. अर्जुना हे जाऊ द्या भानगडी, परंतु हे हा जो लोक आहे अनित्य आहे आणि असुखम आहे आणि तू माझं चिंतन कर. अनित्यम सुखम लोक मी मग प्राप्य भजसो माम मन मना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्करो मामे वैशेषी त्वय व मात्मानं मतपराय. माझा भक्त हो मला नमस्कार बा, तू माझ्यात युक्त होशील याच्यात चिंता नाही. मायबाबा असंच आपण काही सगळ्याला सारखी गती आहे. प्रत्येकजण या इथं या रे लहान थोरं आणि सगळा आहे अधिकार. सगळ्याला परमेश्वर भक्ती करण्याचा अधिकार आहे आणि सगळ्याला सारखंच सुख परमेश्वर देतात. म्हणून मायबाबा सर्वांनी परमेश्वराकडे या आणि परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.